व्हॉट्सअप गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज, लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, आपण गेलो होतो पुण्यामधले ना लाल महलमध्ये, जे की खूप ऐतिहासिक ठिकाण आहे बघा. आणि जस्ट ते एक्सप्लोर केल्यानंतर ना आम्ही आता आलो आहे पुण्यातील सारसबागमध्ये. एक्झॅक्ट तुम्हाला आता माझ्या मागे दिसत असेल बघा. आपण जस्ट आता सारसबागमध्ये एंटर करतोय. टाईम बघा 3:57 झालेत. गाईज बघा, आपण जस्ट आतमध्ये एंटर केलंय. इथनं बघा हा असा व्ह्यू दिसतो. तर आम्ही जस्ट आता आतमध्ये आलोय. तुम्हाला ना पूर्ण व्यवस्थित सारसबागचा आम्ही टूर देतो. 4 वाजलेले आहेत बघा. आता इथनं कम्प्लीट आपल्याला ना अर्धा तास तरी लागू शकतो पूर्ण फिरण्यासाठी. आपण किती परफेक्ट टायमिंग वरती आलोय. किती सुंदर वातावरण झालंय बघा आतमधलं. गाईज या साईडला बघा, दृष्टी नसून सुद्धा ते व्यवस्थित कचरा टाकतायत. आणि आपल्यासारखे बघा व्यवस्थित माणसं सगळ्यांना दिसते आणि ते सगळे कचरा पसरत बसलेत बघा. किती शिकण्यासारखं यांच्याकडनं. बघा या टायमिंगला आता सध्या काही जास्त गर्दी वगैरे पण नाहीये. अरे पक्षी कसलेत. या साईडला बघा पूर्ण पूजेचं साहित्य तुम्हाला भेटेल. इथे बघा टायमिंग पण लिहिलंय. बागेची वेळ सकाळी 6 ते 12, सायंकाळी 4 ते 8:30 पर्यंत. या साईडला बघा किती सुंदर तळे. कासव घेणारे सुमित ते. या साईडला बघा वर पण दिसतंय बघा. हे काय इथे गेला आतमध्ये बघा, दिसलं का तुम्हाला? हे एक्झॅक्ट इथे आहे बघा. या साईडला बघा एकावर किती मस्त विश्राम करतात. सगळे शांत बसलेत बघा एकावर. किती भारी दिसतंय. आणि हा पक्षी बघा किती भारी दिसतोय. मस्त पाणी पितोय बघा एकटाच. गाईस एवढी छान वाईब येते ना. खरंच आतमध्ये आलो ना आम्ही, एवढं भारी वाटतंय ना. पक्षी कुठला आहे गाईस हा पक्षी बघा? कुठला आहे माहिती नाही, पण त्यांनी पोज बघा किती मस्त दिली आहे. दोघांनी पण बघा काय मस्त पोज दिली. यांचे फोटो काढतोय आपण असं त्यांना वाटतंय. या साईडला बघा किती मस्त पोज दिली त्यांनी. इथे कासव पण आहे बघा खाली. आणि हा बघा किती मस्त थाटात बसलाय. आतमध्ये बघा फुलं वगैरे किती सुंदर अशी यांनी झाडं वगैरे लावून ठेवलेले आहेत. आम्ही मस्त आतमध्ये एन्जॉय करतोय बघा. एकदम छान फिरतोय. पाऊस वगैरे काय अजून आलेला नाही, त्यामुळे एकदम व्यवस्थित वाटतंय. हा गेट बंद असल्यामुळे आतमध्ये नाही जाता येणार. गाईज या साईडला बघा श्री सिद्धिविनायक मंदिर आहे आतमध्ये. सुमित तुला कसं वाटतं गार्डन आतमध्ये? ते फर्स्ट टाइम आलो. याच्या आधी आलो नव्हतं मी कधीच. खूप छान आहे सारसबाग. पुण्यातच राहायला असं फर्स्ट टाइम आलो. हे झाडांची डिझाईन बघा किती सुंदर केलेली आहे. गार्डन बघा किती सुंदर आहे. पक्ष्यांचा आवाज बघा किती येतोय. म्हणजे आतमध्ये आलं ना एकदम सुंदर वातावरण आहे बघा. असं पक्ष्यांचा आवाज येतोय भरपूर. आणि लॉन बघा किती मोठे. म्हणजे खरंच सारसबाग किती मोठी आहे. मी सुद्धा फर्स्ट टाइम आलोय. त्या साईडला पण बघा छोटे छोटे झाडं लावलेले आहेत किती छान छान. गाईस तुम्ही ना नक्की ते एक दिवस व्हिजिट करा बरं का. बघा छोटे छोटे किती सुंदर सुंदर इथे फुलं आहेत. आणि झाडं बघा किती छान छान एवढे एवढे मस्त आहेत. अरे मधमाशी आहे ना. गाईज आम्ही पण ना इथे फर्स्ट टाइम आलोय बघा. लहानपणी आलो असेल पण एवढं काही लक्षात नाहीये. म्हणून आम्ही पण इथे व्यवस्थित एक एक गोष्ट बघतोय. कारण आम्हाला सुद्धा माहिती नव्हतं आतमध्ये इतकं सुंदर असणार आहे म्हणून. आता हे बघा हे तर लॉन तुम्ही बघितलं. एक्झॅक्ट समोर सुद्धा बघा किती मोठं लॉन आहे. बघा तुम्ही जर कधी इथे इव्हिनिंगला वगैरे आलात ना, इथे बसण्यासाठी बघा किती सुंदर व्यवस्था केलेली आहे. आणि पूर्ण मन इथं हलकं होऊन जातं बघा. एकदम शांत होतं आपलं मन. गाईज या साईडला बघा झाड किती मोठे मोठे आहेत. आणि हवा एवढी छान सुटली आहे ना, बापरे. त्या साईडला बघा इन्स्ट्रक्शन्स लावून ठेवलेले आहेत. हे करा आणि हे करू नका. त्या साईडला वॉशरूम पण आहे आतमध्ये बघा. आपण इथे थोडंसं बसूयात बघा झाडाखाली निवांत जरा. ही चेअर पण बघा पूर्ण लाकडाचंच मस्त दिसते नाही का तुम्हाला असं. आणि इथे फील पण छान येतं. जस्ट इथे आता रिलॅक्स बसलं बघा. थंड हवा सुटली. एकदम छान असं वाटतंय. थोडेसे डुलकी पण घेऊयात तिथे असं मन झालं बघा आता. इथे लहान मुलांची बघा जास्त गर्दी असते या टायमिंगला. कारण ना इथे एवढं छान छान दृश्य आहेत ना बघण्यासारखे. त्यामुळे लहान मुलं इथे जास्त येतात. थोडंसं ना या साईडचं आता थोडंसं फिरूयात आपण. गाईज या साईडला बघा ओपन जिम आहे बघा. समोर दिसते तुम्हाला. बहुतेक तिची एंट्री ना आतमधनच असावी. आम्ही थोडंसं बाहेरनं फिरतोय बघा. त्या साईडला बघा लेफ्टला ना मंदिर आहे. ते पण मी दाखवतो. मध्ये दर्शन घेण्यासाठी नाही इथे ऑलरेडी सगळे फुलं वगैरे छान छान इथे ठेवलेले. तुम्ही इथनं घेऊ शकता. कुंड किती छान ठेवलात बघ सुमित. बघा इथे बेल किती मोठी लावलेली आहे. ही फ्रंट बाजू आहे. आणि या साईडला पण बघा व्यवस्थित असं लिहिलेलं आहे यांनी.
गाईज इथे बघा फोटो किती मस्त लावले आहेत. श्रीमंत दुसरे बाजीराव पेशवे, इथे बघा प्रत्येकांचे इथे फोटो लावलेले आहेत बघा. म्हणजे पुरातन काळामधले ना प्रत्येकाचे इथे व्यवस्थित असे फोटो लावलेले आहेत. आणि या साईडला बघा आपले छत्रपती संभाजी महाराज आणि इकडे बघा छत्रपती शिवाजी महाराज. आणि हा बघा बाहेरचा परिसर आहे. आपण आता जस्ट आतमध्ये एंटर करूया. गाईज एक्झॅक्ट समोर बघा आपण तिकडनं एंट्री घेतलेली आणि जस्ट तुम्ही असं समोर आलात ना की इकडनं एक्झॅक्ट समोर बघा सिद्धिविनायक मंदिर सारसबाग. गर्दी पण बघा थोडीफार गर्दी आहे. गाईज तरी आतमधल्या ना बरंच आम्ही कव्हर केले बघा. आतमध्ये व्हिडिओ काढण्यासाठी परमिशन नव्हती पण तरी बरंच मी शूट केले बघा. जस्ट इथनं आता आम्ही बाहेर पडतोय आणि या साईडला बघा हा तलाव किती सुंदर, यामध्ये भरपूर पक्षी आहेत. या साईडला ही डिझाईन बघा किती सुंदर दिसते, झाडांचीच बनवलेली. म्हणजे किती सुंदर दिसते का. रात्री इथे लाईट पण लागत असतील बघा. आता पावसाचं वातावरण झालंय. सुमेध निघायचं ना आता इथनं. पाऊस येऊ शकतो आता. इथे नाश्त्यासाठी बघा किती छान छान इथे पदार्थ आहेत. इथे बघा ओली भेळ सुद्धा भेटेल तुम्हाला. इकडनं बाहेर पडलोय बघा. आता आम्ही जस्ट इथनं ना स्वारगेटला चाललोय, स्वारगेट बस स्टॉपवरती. आणि बघा हे होतं आपलं सारसबाग गाईज. आणि या साईडला बघा पुण्यातली ट्रॅफिक बघा. आम्ही ज्यावेळेस आलेलो ना त्यावेळेस पण एवढा भरपूर ट्रॅफिक होता ना. आत्ता पण बघा ट्रॅफिक किती. ॲम्ब्युलन्स अडकली राव. गाईज बघा किती अवघड आहे पुण्यामध्ये ना. एवढा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे. एवढी ॲम्ब्युलन्स स्टॉप झाली बघा एवढ्या ट्रॅफिकमध्ये. तर गाईज जस्ट मी आता आलो स्वारगेटमध्ये. एक्झॅक्ट माझ्या समोर तुम्हाला दिसत असेल जवाहरलाल नेहरू स्टेडियम. आणि मी एक्झॅक्ट कुठे आलो तुम्हाला दाखवतो. माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल बघा विपश्यना ध्यान केंद्र पुणे. गाईज इथे ना आम्ही लहानपणापासून ना मेडिटेशनचे भरपूर कोर्स केलेले आहेत बघा. 1 डेचे कोर्स ना आम्ही 50-60 प्लस गेलेत बघा. त्यानंतर ना आम्ही 2 डेजचे 7 डेजचे सुद्धा ना आम्ही इथे कोर्सेस केलेले आहेत. आणि गाईज या साईडला बघा आपल्या पुण्यामधील ना IAS ऑफिसर यांचे घर आहे बघा. म्हणजे गाईज ज्यावेळेस आम्ही लहान होतो ना त्यावेळेस आम्ही पुण्यामध्ये राहण्यासाठी होतो. PCMC मध्ये आम्ही आत्ता 10-15 वर्ष झाले आम्ही गेलोय. तर इथे असताना ना आम्ही एवढे कोर्सेस केलेले आहेत ना विपश्यनाचे. कारण ना इथे जे शांती आहे ना ते कुठेच भेटणार नाही बघा तुम्हाला. ज्यावेळेस आपण विपश्यना आनापानसती करू ना त्याच वेळेस आपल्या मनाला शांतता भेटते आणि आपली प्रज्ञा पण वाढते. तर इथे बघा आपलं ना हे धम्मपूर्ण विपश्यना सेंटर आहे. आतमध्ये व्हिडिओची परमिशन असेल का नाही मला माहिती नाही. त्यामुळे ना हा व्हिडिओ मी इथं स्टॉप करतो. आतमधलं थोडंफार बघतो जमतं का मला. बघा आपण जस्ट आतमध्ये एंटर करतो आणि इथे ऑफिस आहे बघा. गाईज जेव्हा पण आम्ही 7 डेजला किंवा 2 डेजला आलो ना तर इथनं आतमध्ये ना आपली पूर्ण एंट्री असायची बघा. इथे आतमध्ये ना आपलं रजिस्ट्रेशन वगैरे होत होतं. आणि इथे ना बुक्स वगैरे खूप छान छान इथे भेटतात. आणि हीच ती जागा बघा. थोडंसं बसूयात गाईज. ह्याच जागी ना आम्ही 15 ते 20 मिनिटं आम्ही इथे वेटिंग करत होतो. कारण आम्ही थोडंसं लेट येत होतो. म्हणजे ज्यावेळेस आपण इथे कोर्सला येतो ना तर आपल्याकडे मोबाईल नसतो, काहीच नसतं बघा. हातामध्ये घडी नाही किंवा कुठला धागा दोरा सुद्धा इथे अलाउड होत नाही. फक्त चष्मा वगैरे घेतात ते. आणि तुमचे फक्त कपडे वगैरे इथे घेऊन यायचे जेवढ्या दिवसाचा कोर्स असेल ना तेवढे. त्यानंतर इथे तुम्हाला ना पूर्ण मेडिटेशन शिकवलं जातं बघा. विपश्यना आनापानसती. तर गाईज आता ना आम्ही जस्ट विपश्यना सेंटरमधनं ना बाहेर पडलोय. छान आम्ही अर्धा तास ना मेडिटेशन पण केले बघा. आता जस्ट ना आम्ही चाललोय स्वारगेट बस स्टॉपवरती. तर आता टाइम बघा आता किती झालेत, 6 वाजले बघा एक्झॅक्ट. आता आम्ही बस स्टॉपवरती चाललोय. इथनं परतीचा प्रवास आता डायरेक्ट घरी चाललोय आम्ही. बघूयात आता इथनं आम्हाला बस भेटते का. गाईज स्वारगेटच्या बस स्टॉपवरती बघा गर्दी किती आहे. आलोय जस्ट बघा स्वारगेटच्या मेन बस स्टॉपवरती. गाईज या बसनी स्वारगेटवरनं आपण मनपाला आलोय बघा. आता परत इथनं ना आपल्याला नवीन बस पकडायची आहे. आता परत इथे चालत आलोय बघा. हे आपलं मेन बस स्टॉप आहे. आपली बस ना इथनंच लागते. बघूयात आपली बस किती वेळात येते. बस लागलेली आहे पण एवढी फुल झाली ना आम्ही गेलोच नाही शेवटी. बसला टाइम आहे तोपर्यंत घेऊयात. घेतला ना
चालू बघा आता जस्ट आपण बसमध्ये 1 तास हार्डली लागेल आपल्याला पोहोचण्यासाठी मुकाई चौकमध्ये. पूर्ण आजचा दिवस मस्त एन्जॉय केला बघा. गाईज गडबड बघा किती आहे बसमध्ये जागा भेटण्यासाठी. बघा तर गाईज आता वाजलेत 8 आणि जस्ट आम्ही आता मुकाई चौकमध्ये पोहोचलोय बघा. आता इथनं परत मला ना कॅब बुक करून घरी जायचंय. गेली बघा आपली बस इथनं आता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. थोडंसं जरी आवडला असेल ना तर एक लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.